कुणाला तिकीट द्यायचं, कुणाला काय करायचं, आपल्याला दिल्लीला जाऊन कुणाला विचारायचं नाही. तिकीट मागायला दिल्लीला जावं लागत नाही हे सूचक आणि स्पष्ट विधान केलं अजित पवारांनी जालना जिल्ह्यात. हे शब्द मंचावर उपस्थित असलेल्या चौथे समर्थकांसाठी होते, पण त्याचा अर्थ काहीसा खोल आणि सूचक होता. या विधानाच्या नंतर जालना जिल्ह्यात विशेषतः घनसावंगी आणि अंबड तालुक्यांमध्ये चर्चांना नवा उधाण आला. जालना जिल्ह्यातील राजकीय वातावरण नेहमीच रंगतदार आणि नाट्यमय राहिले. अशाच एका राजकीय नाट्यप्रसंगाला नुकताच रंग चढला, जेव्हा शिवसेनेत जवळपास 4 दशके दिलेलं योगदान मागे टाकत माजी आमदार शिवाजी चोथे यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवाजी चोथे हे एकेकाळी 1995 साली विधानसभेवर निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा उमेदवार विलास खरात यांचा पराभव केला होता, पण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांचा आलेख खाली आला. विशेषतः राजेश टोपे यांच्यासमोर ते 2 वेळा पराभूत झाले.